शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी नक्की काय लागतं? खूप हुशारी की क्लिष्ट गणित? चला, आज आपण व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचे जनक बेंजामिन ग्रॅहम यांच्या एका जबरदस्त कल्पनेबद्दल बोलूया. ही एक अशी कल्पना आहे जी गुंतवणुकीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकू शकते. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण ग्रॅहम यांच्या मते बाजार हा गणिताने नाही तर आपल्या भावनांच्या लाटांवर चालतो, आणि जो कोणी या भावनांच्या खेळाला समजून घेतो तोच खरा खेळाडू ठरतो. चला तर मग या खेळाचे नियम जरा सोपे करून समजून घेऊया. तर या भावनिक बाजाराला समजून घेण्यासाठी ग्रॅहम आपल्याला एका भन्नाट पात्राची ओळख करून देतात. चला भेटूया त्याला. ही कल्पना ग्रॅहम यांच्या प्रसिद्ध पुस्तक दी इंटेलिजंट इन्व्हेस्टरमधून आली आहे. कल्पना करा की तुमचा एक बिझनेस पार्टनर आहे ज्याचं नाव आहे मिस्टर मार्केट. पण हा पार्टनर म्हणजे जरा हटके आहे. कधी तो एकदम आनंदी असतो, कधी अचानक दुःखी होतो. आणि गंमत म्हणजे मिस्टर मार्केटच्या याच स्वभावात खरी संधी लपलेली आहे. जेव्हा तो खूपच आनंदी असतो तेव्हा तो कोणत्याही गोष्टीसाठी जास्त पैसे द्यायला तयार असतो, आणि जेव्हा तो दुःखी असतो तेव्हा चांगल्यातल्या चांगल्या गोष्टीही कवडीमोल भावाने विकून टाकतो. एक हुशार गुंतवणूकदार त्याच्या या मूड स्विंग्सचा फायदा घेतो, त्याच्या सल्ल्यावर चालत नाही. अच्छा, मग या लहरी म्हणजे या मिस्टर मार्केटसोबत डील करायची कशी? घाबरून जायचं नाही, त्यासाठी ग्रॅहम यांनी आपल्याला एक खास चेकलिस्ट दिली आहे. चला बघूया काय आहे ती. यामागचा विचार एकदम सरळ आहे. गुंतवणुकीचे निर्णय हृदयाने नाही तर डोक्याने घ्यायचे. म्हणजे भावनांचा गोंधळातून बाहेर पडून फक्त आणि फक्त आकड्यांवर आणि सत्यावर लक्ष केंद्रित करायचं. ग्रॅहमने चांगले आणि स्वस्त स्टॉक्स शोधण्यासाठी 3 सोपे नियम दिले आहेत. पहिला, कंपनी तिच्या कमाईच्या तुलनेत स्वस्त असावी, म्हणजेच तिचा पीई रेशो 10 पेक्षा कमी असावा. दुसरा, कंपनी तिच्या मालमत्तेच्या तुलनेत स्वस्त असावी, म्हणजेच तिचा पीबी रेशो 1 पेक्षा कमी असावा. आणि तिसरा, ती कंपनी नियमितपणे नफा वाटत असावी, म्हणजेच तिची डिव्हिडंड यील्ड 3% पेक्षा जास्त असावी. हे नियम ऐकायला तर एकदम सोपे वाटतात, बरोबर? पण खरा प्रश्न हा आहे की ग्रॅहमच्या काळातले हे नियम आजच्या या वेगवान जगातही तितकेच प्रभावी आहेत का? चला याचा पुरावा बघूया. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका खूप इंटरेस्टिंग अभ्यासात सापडतं. चला पाहूया की आकडेवारी नक्की काय सांगते. तर झालं असं की 2019 मध्ये काही संशोधकांनी ग्रॅहमच्या या नियमांना भारतीय शेअर बाजारात तपासून बघितलं. त्यांनी या 3 नियमांनुसार एक पोर्टफोलिओ तयार केला आणि त्याची कामगिरी बाजाराच्या निर्देशांकाशी म्हणजे NSE 500शी ताडून पाहिली. आणि निकाल एकदम आश्चर्यकारक होते. तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता की ग्रॅहमच्या पोर्टफोलिओने बाजाराला आरामात मागे टाकलं. जिथे बाजाराने साधारण 15% रिटर्न दिले, तिथे या पोर्टफोलिओने दिले तब्बल 29% परतावा. याचा सरळ अर्थ काय होतो की ग्रॅहमच्या पोर्टफोलिओने बाजारापेक्षा तब्बल 94% जास्त परतावा दिला. म्हणजे हे नियम फक्त जुन्या काळातच नाही तर आजही तितकेच पॉवरफुल आहेत, हेच यातून सिद्ध होतं. तर मग या सगळ्याच्या मागे असा कोणता एक महत्त्वाचा नियम आहे? ग्रॅहमच्या संपूर्ण फिलॉसॉफीचा आत्मा काय आहे? चला तो समजून घेऊया. तो सुवर्ण नियम म्हणजे मार्जिन ऑफ सेफ्टी. सोप्या भाषेत सांगायचं तर सुरक्षेचं कवच. याचा अगदी साधा अर्थ आहे की एखाद्या गोष्टीची किंमत तिच्या खऱ्या मूल्यापेक्षा खूपच कमी असताना ती खरेदी करणे. हे समजून घेण्यासाठी एक सोपं उदाहरण घेऊया. विचार करा, एक पूल आहे ज्याची क्षमता खरं तर 10 टन आहे, पण तो बनवताना असा बनवला जातो की तो 30 टन वजन सहन करू शकेल. हे जे अतिरिक्त 20 टन आहेत तेच आहे मार्जिन ऑफ सेफ्टी. आणि गुंतवणुकीतही अगदी हाच नियम लागू होतो. जर एखाद्या स्टॉकचं खरं मूल्य 100 रुपये असेल आणि तो तुम्हाला 70 रुपयांना मिळत असेल, तर तुम्ही स्वतःसाठी 30 रुपयांचं सुरक्षेचं कवच तयार करता. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? की बाजारातली जी उलथापालथ होते ती संकट नाही तर एक संधी आहे. पुढच्या वेळी जेव्हा बाजार पडेल आणि सगळे घाबरलेले असतील, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की हीच वेळ असू शकते हुशारीने गुंतवणूक करण्याची. कारण म्हणतात जिथे भीती असते तिथे संधीही लपलेली असते. मग निवड कोणाची करायची? भीतीची की संधीची?